अंतरगांव का जो कि बड़ा खिलाड़ी ऊपरी हिस्से में जिसका नाम लिया जाता है योगेश पवार, जो कि उनको क्लीन बोल्ड करके डगआउट का रास्ता नापने में मजबूर किया सादिक को मिलने वाली बड़ी सफलता। पहले पावर प्ले के ओवर में 4 रन खर्च करने के बाद 1 विकेट हासिल किए हैं दोस्तों। वही सादिक 4-5 कदमों का रन अप। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी। अंपायर जी ने अपने परों को खोलकर हमें इशारा दे दिया कि वाइड गेंद है। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। एक्स्ट्रा में 1 रन खर्च करते हुए सादिक परदेसी। इस बार बहुत ही अच्छी गेंद, अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद, सम्मानजनक स्ट्रोक खेलते हुए कारपेट के सहारे, जहां पे माविया की जरूर लूज फील्डिंग हुई थी लेकिन उसको फॉलो किए थे यहां पे जैद ने। बहुत ही अच्छी फील्डिंग। 1 रन मुकम्मल होता हुआ बीच मैदान पर। इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। एक बड़ा विकेट डगआउट में देखने मिल रहा है। काफी नर्वस, क्योंकि जानते थे स्विच हिट के रूप में यहां पे क्लीन बोल्ड होके पॉले में वापस लौटे थे योगेश पवार। अपने आप को कोसते हुए नजर आ रहे हैं दोस्तों डगआउट में। योगेश पवार जो कि विकेट लिया था सादिक परदेसी ने। इसके लिए रिजवान सांगले इनके जानिब से 100 रुपए इसे बीच और पिच गेंद, और इस और पिच गेंद को सीधी बल्ले से खेलकर 6 रन वसूल करते हुए बल्लेबाज। सीधे बल्ले से खेलकर 6 रन वसूल करते हुए महेश। फिर एक मरतबा फ्लाइटेड डिलीवरी थी। बहुत ही अच्छी गेंद, टपा खाने के बाद थोड़ी सी ऑप्शन के बाहर निकलती हुई गेंद, विकेट कीपर को भी यहां पे चकमा देती हुई गेंद स्लिप में जाके रुकी थी। माजिद खिलाड़ी स्लिप में तैनात थे। बहुत ही अच्छी फील्डिंग। डॉट गेंद फेंकते हुए सादिक, बहुत ही अच्छा कमबैक। सादिक परदेसी के लिए रिजवान सांगले इनकी जानिब से 100 रुपए, जो कि योगेश पवार को क्लीन बोल्ड किया था सादिक परदेसी ने। फील्ड में थोड़ी सी तब्दीली करते हुए सादिक। इस बार फिर एक मरतबा और पिच गेंद थी, उसे खेल दिया है आड़े बल्ले से। गेंद जा रही है सीमा पर 6 रनों के लिए। यहां पे महेश जो कि प्रहार करते हुए नजर आ रहे सादिक के ऊपर। एक बड़ी विकेट जरूर हासिल की थी सादिक ने योगेश पवार के रूप में, लेकिन उसके बाद योगेश आउट हुए तो क्या हुआ, मैं हूं ना महेश, यहां पे यही दिखलाते हुए अंपायर जी का इशारा हम तक आता हुआ। बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज महेश और राहुल। दूसरे गेंदबाज यहां पे इस्तेमाल करते हुए माजिद सांगले। बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज सनसवाड़ी के महेश और राहुल। एक ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कही जा सकती है महेश के जरिए, जिन्होंने 2 छक्के लगाए पिछली ओवर में। माजिद सांगले पार किया। इस बार फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेलते हुए गेंद को पनिशमेंट देते हुए 6 रनों की। दोस्तों एक बड़ा विकेट हासिल होने के बाद सादिक के 2 छक्के और माजिद की पहली गेंद पर यह छक्का। दोस्तों 3 छक्के लगे हैं अब तक इस इनिंग में। दोस्तों खराब गेंदबाजी कही जा सकती है। फिर एक मरतबा माजिद सांगले, फिर एक मरतबा फुल टॉस गेंद, फिर एक मरतबा वही नजारा दिखता हुआ, वही चित्र दिखता हुआ बीच मैदान पर 6 रनों के लिए।
दो गेंदे फुल टॉस गेंद फेंकी और दो गेंदों पे यहां पे राहुल ने पनिशमेंट देते हुए माजिद को 6 रनों की बैक टू बैक 2 छक्के उसी रीजन में उसी अंदाज से और वही गेंद पर दोस्तों रिप्ले ऐसा लगा मेरे को कि रिप्ले दिख रहा है यहां पे राहुल पिछली गेंद का खराब गेंदबाजी कही जा सकती है खराब बॉलिंग का प्रदर्शन एक बड़ा विकेट डगआउट में जाने के बाद हौसले बुलंद होते हैं गेंदबाज के लेकिन यहां पे बल्लेबाजों ने यहां पे हावी होते हुए नजर आए दोस्तों गेंदबाज के ऊपर इस बार शॉर्ट पिच प्रकार की गेंद थी बैकफुट पे जाके उसे खेल दिया कारपेट के सहारे स्क्वायर लेग की जानिब गेंद जाती हुई 4 रनों के लिए बहुत ही खराब यहां पे गेंदबाजी कही जा सकती है अगर आप लगातार यहां पे 3 गेंदी फेंकी है माजिद ने 3 गेंदों पे 3 बड़े स्ट्रोक आपको बीच मैदान पर देखने मिले 2 छक्के 1 चौके के रूप में फिर एक मरतबा फुल टॉस गेंद थी लेकिन इस बार स्विच हिट करने की कोशिश खराब गेंद थी लेकिन यहां पे खराब गेंद का फायदा नहीं उठा सके बल्लेबाज राहुल अगर इस बार भी सीधे बल्ले से खेलते तो शायद ये तीसरा छक्का हो सकता था मेरे नजरिया से क्योंकि लेग स्टंप पे फुल टॉस गेंद फेंकना बोले तो उसके ऊपर 6 रन की मोहर लगाई हुई होती इस बार ओवर पिच गेंद और सीधे बल्ले से खेलते हुए गेंद को खींच दिया महेश ने 6 रनों के लिए बहुत ही बेहतरीन उम्दा बल्लेबाजी धुआंधार बल्लेबाजी बीच मैदान पर आपको देखने मिल रही है इस बार लेग स्टिप पे गेंद थी उसे खेल दिया लेग की जानिब गेंद जा रही है बहुत ही अच्छी फील्डिंग बहुत ही अच्छी कोशिश यहां पे की है फील्डर ने दोस्तों अपने टीम के लिए जरूर 2 रन सेव किए हैं 2 रन बचाए हैं माविया ने आखिरी गेंद पर स्ट्रोक जरूर था ऐसा लग रहा था एक वक्त ऐसा कि गेंद सीमा पार होती है लेकिन यहां पे 2 रन इसी तरह 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 43 रन खराब गेंदबाजी इसी बीच इस मैच का आगे का आंखों देखा हाल बताने के लिए हम दावत दे रहे हैं हमारे साथी कमेंटेटर और महाराष्ट्र की बुलंद आवाज दोस्तों चंदू सेट्टे सर को नमस्कार A1 ट्रॉफी 2025 मध्ये 28व्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल आणि चालू असणारा सामना A1 निजामपूर आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर रुईना सिद्धरा 11 सनसवाडी हा बॉल जर पाहिलं तर लोअर फुल टॉस होता समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला आहे फिल्डर येणार बॉल अडवणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण धावा थांबणं गरजेचं आहे निजामपूरसाठी परंतु दुसऱ्या बाजूला सनसवाडी चांगल्या स्थितीत आहे योगेश यांचं लवकर आउट होणं आणि त्यानंतर सुद्धा महेश आणि त्याचबरोबर राहुल या दोघांनी डावाला सावरलेलं आहे महेश रानवडे नेहमीच की फॅक्टर राहिलेले आहेत परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे राहुल सादिकबाई यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय जाईल यष्टिरक्षकांच्या दिशेने घरच्या मैदानात A1 जरूर खेळते परंतु प्रतिस्पर्धी संघाने मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे म्हणजे टॉपचा संघ म्हणून देखील सनसवाडीची ओळख आहे परंतु A1 तरी कुठे कमी आहे कमबॅक करावं लागेल यावेळेला कमी गतीचा बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडेच पाठवलाय 6 धावा षटकार
साठी देखील समालोचनासाठी विशेष पुरस्कार त्यांच्याकडून आलेला आहे, त्यांचे देखील मनापासून आभारी आहे. आणि इकडे आणखीन एक बॉल सीमारेषच्या पलीकडे जातोय, कमबॅक करावं लागेल अन्यथा थांबवायच्या संघनायकाच्या पुढे हा प्रश्न निर्माण झालाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कमबॅक करण्यासाठी एवन सुद्धा ओळखला जातो आणि त्यांना ते कमबॅक करावं लागेल आता, कारण घरच्या मैदानात सध्या सणसवाडी सरस होऊ लागलेली आहे. परंतु एवनला सुद्धा एवन कामगिरी करावी लागेल, कारण सहजासहजी विजय मिळत नसतो. प्रत्येकाला मेहनत ही करावीच लागते. या जगात कुणालाच आणि काहीच सहजासहजी मिळत नाही मेहनतीशिवाय. अगदी विराट कोहली सुद्धा असेल, मैदानात जाऊन त्याला बॅट फिरवावीच लागते. कितीही मोठा गोलंदाज असेल, बुमराला सुद्धा सहजासहजी विकेट मिळत नाही, त्याच्यासाठी त्याला सुद्धा मेहनत घ्यावी लागते. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मेहनत घ्यावीच लागणार आहे. तसेच या ठिकाणी नौशादजी सांगळे आणि माझ्यासाठी जियान जुबेन मांडलेकर यांच्याकडून नौशादभाई आणि माझ्यासाठी विशेष पुरस्कार आलाय. त्या दोघांचा आम्ही दोघेही आपले मनापासून आभारी आहोत. परंतु इकडे आता मॅचकडे जायचं आहे. एवनची एवन स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी सादिक यांना कमबॅक करावं लागणार आहे, कारण धावांना कंट्रोल करायचं आहे. मोठ्या धावसंख्या पाठलाग करण्याची क्षमता एवन ठेवतो, परंतु त्यालाही एक मर्यादा असणार आहे. त्यामुळे धावसंख्येला आत्ताच कुठेतरी आळा घालावा लागणार आहे. सादिक यावेळेला बॉल पुढे केलाय, समोर उडवलाय आणि तिकडे मात्र विकेटचा पतन. ही जोडी मात्र खूप त्रास देत होती आणि महेश रानवडे मात्र या ठिकाणी आउट होत आहेत. विकेट. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. जितेश, धावसंख्या चांगली आहे. आतापर्यंत सगळं काही चाललं होतं ते मात्र सणसवाडीच्या बाजूने, परंतु सादिक यांनी घेतलेली विकेट कुठेतरी मॅचमध्ये कमबॅक होईल का? नवे नवे तर ते करावं लागणार आहे, कारण याही परिस्थितीमध्ये 5 ओव्हरची मॅच, मैदानाची भौगोलिक परिस्थिती, सिक्सरचा बॉल, 75-80 धावांचा पाठलाग सुद्धा होऊ शकतो, परंतु प्रयत्न करावे लागतील. लाईनमॅन, आपल्याला चारी बाजूने विखुरलं जायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे एवनचं कोण आहे माहिती आहे का? हे जे लाईनमॅन आहेत ना, एवनचे सगळ्यात प्रमुख कार्यकर्ते आहेत. आज एवन ज्या वेळेला स्पर्धा यशस्वी करते त्याचा मोलाचा वाटा या सगळ्या लहान मुलांचा आहे. फक्त तिकडेच असं नाहीये, काही इकडे त्यांचा सुद्धा आहे. या वेळेला कमबॅक अगदी होताना पाहायला मिळत आहे, कारण यानंतर एक धाव आली आहे. षटकार चौकारामध्ये डील चालली होती आणि त्यानंतर थोडासा ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे सणसवाडी संघाची 58. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि जर का या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी 20च्या आतमध्ये कंट्रोल केलं तर एक आशा देखील राहू शकते एवन संघाला. पाहूया, मॅच चांगली होणार आहे. तीन ओव्हर नंतर 58 धावा झाल्या. धावसंख्येला कंट्रोल करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जितेश टीमचे कॅप्टन आहेत. जोडीला जर पाहिलं तर राहुल आहेत. हे दोघेही खूप चांगली कामगिरी करतात आणि यांना थांबवण्यासाठी आता येत आहेत अय्यान अक्वारे. गोलंदाजीसाठी येत आहेत. धावांना कंट्रोल करायचं आहे. समोर जर पाहिलं तर सणसवाडी सारखा एक मातब्बर संघ आहे आणि त्यांच्या विरोधात एवन. पहिला बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, कॅच सुटली आहे. या क्षणी कॅच सोडून देखील चालणार नाहीये, परंतु कॅच सुटली आणि कोणाची सुटली आहे? राहुल यांची सुटली आहे, जितेश यांची सुटलेली आहे
ते टीमचे कॅप्टन आहेत. मजा येईल या मॅचमध्ये जसजशी मॅच पुढे जाईल ना, कारण या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्येला कुठेतरी तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. अशा वेळेला मात्र जेलही सुटलेला आहे. 59 धावा धावफलकावर चौथी ओव्हर सुरू आहे. या मैदानात षटकार चौकाराची भाषा प्रेक्षकांना सुद्धा आवडते, परंतु काही बॉलर आहेत ते या मैदानामध्ये आपली छाप सोडतानाही पाहायला मिळालेले आहेत. अय्यांचा हा फटका, चेंडू जर पाहिलं तर फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, लगातारच्या दुसऱ्या बॉलवर अय्यांनी संधी निर्माण केली हे मात्र नक्की. अय्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण बॅक टू बॅक 2 बॉलवर संधी निर्माण करणं हे काही कमी नाही आहे, आणि ते सुद्धा सणसवाडी सारख्या दादा संघाच्या समोर. परंतु एक कालखंड असा राहिलाय, या A1ची दादागिरी अख्ख्या रायगडाने पाहिलेली आहे. यावेळेला पुन्हा तेच फटका फसलाय, परंतु फिल्डर मात्र त्या ठिकाणी थोडेसे दूर राहिले. एक धाव घेतली जाते. वा वा अय्यान वा, विकेट आली नाही हरकत नाही, परंतु अय्यानने धावसंख्येला कंट्रोल केलंय, हे तेवढंच महत्वाचं आहे. बॅक टू बॅक 3 बॉलवर 3 संध्या निर्माण केल्या, आणि धावसंख्येला जर पाहिलं तर आता 61 वर पाठवलंय. चौथी ओव्हर सुरू असताना एका बाजूला जर पाहिलं तर A1 निजामपूर, एका बाजूला जर पाहिलं तर रुहिना सिद्रा 11 सणसवाडी. रायगडातील मातब्बर स्पर्धा, 28वा पर्व A1 ट्रॉफी. याही वेळेला फटका फसलाय, आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा कॉल. 4 बॉल झाले आणि 4ही बॉलवर संधी निर्माण केली होती अय्यांने. पंचांच्या रुईना सिद्रा 11. आदिल जळगावकर यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रुईना सिद्रा मोठमोठ्या संघांमध्ये प्रायोजकत्व सुद्धा असतं आदिल जळगावकर यांचं. परंतु अय्यांचं आम्ही कौतुक करू, मागील 4ही बॉलवर त्यांच्या जेल उडाला होता, हे मात्र महत्वाचं आहे. आदिलने कमबॅक, अय्यांनी मात्र कमबॅक करून दिलंय. हो, आणखीन एक चांगला बॉल. वा वा वा, अय्यान मात्र मन जिंकून घेतोय. अगदी ज्या पद्धतीने बुलेट ट्रेनच्या वेगात निघाला होता प्रतिस्पर्धी संघ, आता मात्र अगदी पॅसेंजरच्या वेगात किंवा लोकल ट्रेनच्या वेगात आणल्या अय्यांनी. आणि फक्त 15 वर्ष वय आहे. वा, अय्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. खूप चांगली गोलंदाजी करतायत, आणि तुमच्या नावाची चर्चा त्याच वेळेला होते, परिस्थिती विपरीत असते आणि प्रतिस्पर्धी बलवान असतो. यावेळेला मात्र चुकी केली, अखूट टप्प्याचा बॉल टाकला, आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सिक्सर. क्रिकेटमध्ये अलर्ट राहावं लागतं, प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागतो. आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 70 धावा. अजून 1 ओव्हर बाकी आहे, पाहूया कंट्रोल केलं जाईल का. रुईना सिद्रा, आदिल जळगावकर आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर A1. 70 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 1 ओव्हर बाकी आणि बॉलिंगसाठी येत आहेत. बुरहान मुंगे यांना पण पाहतो गोलंदाजीसाठी. पहिल्या दिवशी ज्यांनी 6 चेंडू 4 धावा देखील दिल्या नव्हत्या तेच आलेत बुरहान मुंगे, परंतु इकडे खराब बॉल टाकला. या षटकाची सुरुवात मात्र खराब होताना पाहायला मिळालेली आहे. 1 धाव मात्र तिकडे मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. A1च्या बॉलर्सला आज झालंय तरी काय. धावसंख्या 72 वर जाते. फ्री हिट अंपायर कळवतायत. हा बॉल पाठीमागे जाईल, परंतु वाटतच नाहीये. या धावा वाचणं गरजेचं होतं अक्षरशः, परंतु जातोय सीमारेषेच्या पलीकडे बॉल. 4.
36 धावांवर राहुल बॅटिंग करतायत. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आता 76 धावा धाव फलकावर आहेत. 5 बॉल अजूनही बाकी आहे. बुरहानला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. राहुलने काय बॅटिंग केली आहे. राहुल सकपाळ, जितेश स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेश नलावडे समोर, बुरहान मुंगे कमी गतीचा बॉल टाकलाय, थोडासा वळवलाय. कदाचित पहिला बॉल त्यांना असाच टाकायचा होता, परंतु इकडे त्यानंतर का होईना परंतु कमबॅक केलाय. धावसंख्येला थांबवलंय मात्र 76 धावांवर. शेवटचं षटक मार्गस्थ असताना शेवटचे 4 बॉल कुठेतरी 80-85 मध्येच रोखायचा प्रयत्न असणार आहे निजा एवनचा, परंतु प्रतिस्पर्धी संघ म्हणत असेल कुठेतरी आम्ही 90 पर्यंत देखील जाण्याचा प्रयत्न करू. अकुटप्प्याचा बॉल, बॅटच्या टोकाला बॉल लागलाय आणि जितेश यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एवनच्या विरुद्ध यावेळेला अगदी पाठीमागे खेळतायत रीना सिद्रा 11. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव घेतली गेली आहे. एका धावीवर समाधान मानावं लागलेलं आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. सुंदर क्रीडानगरी पाहायला मिळते. सुंदर खेळपट्टी पाहायला मिळते. आयोजन चांगलं आहे. रोहिना सिद्रा बिग हिट, आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळलाय राहुलने. 6. जबरदस्त बॅटिंग, फुलटॉस. अशा प्रकारची गोलंदाजी कशी चालेल. आणि विजयासाठी 96 धावांची आवश्यकता आहे एवनला.